नमस्कार शेतकरी बंधूंनो, केबी बायो ऑर्गॅनिक्स कंपनीमधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत वांगी पिकामध्ये येणाऱ्या विविध रसशोषक किडींचे नियंत्रण कसे करावे। शेतकरी मित्रांनो, वांगी पिकाचे नियोजन करत असताना तुम्ही देखील बऱ्याच वेळा पाहिलं असेल आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात विविध रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट होते। त्यातच सर्वात जास्त प्रमाणामध्ये येणारी कीड म्हणजे पांढरी माशी आणि फुलकिडे। त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होते। यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्या वांगी पिकावर येणाऱ्या ज्या रसशोषक किडी आहेत तर त्यांचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा झाल्यानंतर कोणती फवारणी घ्यावी तर याचे नियोजन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। वांगी पिकामध्ये येणाऱ्या ह्या ज्या रसशोषक किडी आहेत तर त्या पानांमधील रस शोषून स्वतःचा उदरनिर्वाह करतात। त्यामुळे पाने जी आहेत तर ती वरच्या बाजूला वळलेली आणि सुरकुतल्यासारखी दिसतात। वांगी पिकावर येणाऱ्या या ज्या रसशोषक किडी आहेत जसे की पांढरी माशी असेल त्याचप्रमाणे फुलकिडे, यामुळे वांगी पिकामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो। वांगी पिकामध्ये साधारण पिकाच्या शाखे वाढीपासून तर ते फुलोरा आणि फळधारणेपर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये या दोन्ही रसशोषक किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो। यामुळे पुढे जाऊन त्या पानांमध्ये अन्न निर्मिती देखील होत नाही, सोबतच फुलांची आणि फळांची देखील गळ झालेली दिसून येते। यामुळे उत्पादना देखील मोठ्या प्रमाणामध्ये घट होते। त्यासाठी आपण पिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी खास करून सुरुवातीला आपण रसशोषक किडींचा नायनाट करणं गरजेचं आहे, जेणेकरून उत्पादनामध्ये देखील घट होणार नाही। चला तर मग आता आपण पाहूयात या रसशोषक किडींचा नायनाट किंवा नियंत्रण कसे करावे। तर शेतकरी मित्रांनो, वांगी पिकामध्ये येणाऱ्या पांढऱ्या माशी या किडीसाठी खास करून केबी बायो ऑर्गॅनिक्सचे पेस्टोरेट साधारण 2 मिली आणि 3000 ppm चे ऑर्गॅनिम साधारण 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण फवारणीचे देखील नियोजन करू शकतो, जेणेकरून पिकावर येणारी जी पांढरी माशी ही कीड आहे तर ती पूर्णपणे नियंत्रित राहण्यास मदत होते। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, वांगी पिकावर येणाऱ्या फुलकिडीसाठी खास करून केबी बायो ऑर्गॅनिक्सचे थ्रिप्सरेज साधारण 2 मिली आणि सोबतच मिक्स करून बॅलन्स्टिक हेस्टिकर साधारण 0.4 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण फवारणीचे नियोजन करणं गरजेचं आहे, जेणेकरून पिकावर आलेली जी फुलकीड आहे तर तिचे पूर्णपणे नियंत्रण राहण्यास मदत होते। तसेच पिकामध्ये हिरवेगारपणा देखील टिकून राहण्यास मदत होते आणि एकंदरीत उत्पादन वाढीस मदत होते। तर शेतकरी मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे जर आपण फवारणीचे नियोजन केले तर नक्कीच आपल्या वांगी पिकाचे आपण भरघोस आणि दर्जेदार उत्पन्न मिळवू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका। ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता, सोबतच Amazon आणि Flipkart वरून देखील ऑर्डर करू शकता। धन्यवाद।